सरकार वारंवार तारखा देऊनही ऐकत नाही. समाजाचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत आणि इतर जाती धर्माचे लोक विनाकारण समाजाचा राग करतायत, घृणा करतायत. ही अवस्थाच बनली आहे मराठा समाजाची. मित्रो, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखठोक. प्रत्यक्ष सरकार मराठ्यांच्या आरक्षणासाठी काही करायला तयार नाही. ज्या शिंदे समितीचा अहवाल पहिल्या कॅबिनेटमध्ये स्वीकारला, अशी ज्या पद्धतीने ती राणा भीमदेवी थाटाची घोषणा केली आणि बोंबाबोंब सरकारने लावली आहे, त्यात नवीन काय आहे? ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणार असतील तर यात नवीन काहीही नाही. ऑलरेडी महाराष्ट्रात तशी तरतूद आहे. विदर्भ आणि या सगळ्या प्रदेशामध्ये ज्यांच्या वंशावळीत कुणबी कुठेतरी सापडलेल्या त्या सर्वांना कुणब्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्यामुळे सरकारनं नवीन काही केलं नाही. जस्टिस शिंदे यांचा जो समितीचा अहवाल त्यांनी स्वीकारला, त्या समितीच्या अहवालात जी शिफारस करण्यात आलेली आहे ती शिफारस मुळात फसवी आहे. काहीही कारण नाही. मराठ्यांच्या हातात काहीही अजून पडलेलं नाही. मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा अवधी दिला. सरकारने मागितलेल्या 30 दिवसापेक्षा जास्त 10 दिवस दिले तरीही सरकार हालायला तयार नाही. गेंड्याच्या कातळीचं सरकार बनलेलं आहे. कॅबिनेटमध्ये काहीतरी निर्णय होईल, सर्वपक्षीय एकमत झालं अशाही पद्धतीची बोंब मारण्यात येते, पण तरीही त्यावर काहीही झालेलं नाही. सरकार वेळखाऊपणा करते आहे, आणखी वेळ मागते आहे. मग मागासवर्गीय आयोगाला एम्पेरिकल डेटा गोळा करण्यास सांगितलेला आहे. ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. केंद्र सरकारजवळ हा सगळा डेटा आहे, तुम्ही त्यांच्याकडून मागवा. ही 1 दिवसाची प्रोसिजर आहे, तरीही ते होत नाही. त्यामुळे संयम तुटून मराठा समाजाचं आंदोलनं काही ठिकाणी हिंसक होत आहेत. जरी 58 मोर्चे मराठा समाजाने अतिशय शांततापूर्वक काढले, जगभरात त्याचा गौरव झाला, पण एखादी परिस्थिती एखाद्या वेळेस घडली तर ती कायम त्याच पद्धतीची असते अशातला भाग नव्हे. अशा स्वप्नामध्ये कोणत्याही सरकारने राहू नये. प्रामुख्यानं मराठा समाजाचा ऐकूनच जो आक्रोश होता तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता. काल मनोज जरांगे पाटलांनी ते बोलून दाखवलं की एक उपमुख्यमंत्री कशा पद्धतीने वाकड्यात शिरतोय, वाकड्या पद्धतीने काम करतोय. या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर, मराठा समाजाच्या आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न म्हणून 307 अन्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी. खरं म्हणजे त्याची घाई करण्याची काही गरज नव्हती. पोलिसांना आवश्यक त्या सूचना देता आल्या असत्या आणि आपल्या पातळीवर सगळं काही टाईट करता आलं असतं. परंतु घोषणा त्यांनी केली आणि सरळ 307 वगैरे लावू अशा पद्धतीची. त्याच्यामुळे अधिक रोष मराठा समाज जाणवतो आहे. मराठा समाज त्यांनी संतप्त झालेला आहे. म्हणजे एका बाजूला माणसाचा जीव टांगणीला लागलेला असताना त्याच्यावर काही निर्णय करायचा नाही, त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला समाजाच्या काही आंदोलकांवर या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याची घोषणा करतात. अर्थात तोडफोड, जाळपोळ, एखाद्याला जीवे मारणं या कोणत्याही कृतीचं, अशा आंदोलनाचं समर्थन होऊ शकत नाही. खुद्द मनोज जरांगे पाटीलसुद्धा त्याचं समर्थन करत नाही. कोणताही शिस्तप्रिय माणूस, कायद्याने वागणारा माणूस अशा हिंसक आंदोलनाचं समर्थन करणार नाही. परंतु ही वेळ मराठा समाजावर का आणली, कुणी आणली आणि कुठल्या पद्धतीनं आणली याचा जर थोडासा विचार केला तर मला वाटतं सरकार या ठिकाणी चुकते. अजूनही सरकारने मराठ्यांचा आक्रोश पाहिजे त्या पद्धतीनं मनावर घेतलेला नाही. हा आक्रोश त्यांना परवडणार नाही. एकदा शेवटी सार्वजनिक काम एखादं सुरू झालं तर त्यात वेगवेगळे फॅक्टर येऊन काम करतात. मग उगाच विरोधी पक्ष त्यात तेल टाकत आहे अशा पद्धतीचा आरोप करावा. अरे पण संधी तुम्ही का दिली आहे? जर तुम्ही संधी देत असाल तर विरोधी पक्ष त्यात निश्चितच आगीत तेल टाकेल आणि आग भडकवण्याचं काम करेल. ही साधी गोष्ट आहे. तुम्हीसुद्धा, भाजप आणि शिवसेनासुद्धा सरकारच्या विरोधात होती, तुम्हीसुद्धा हेच काम केलं. त्यामुळे आताही सरकारने सावध व्हावं आणि मराठा समाजाच्या भावना जाणून घेऊन तात्काळ 1-2 दिवसात काहीतरी टिकणारं आरक्षण घोषित करावं. नाहीतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणि येणाऱ्या काही काळात, काही दिवसामध्ये ही परिस्थिती एवढी चिघळेल की मग कोणाच्याच हाती ते राहणार नाही. हा इशारा मला वाटते सरकारने गंभीरतेने घेतला पाहिजे. इतरही लोकांनी आता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावोगाव
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उपोषणं चालू झाले आहेत, आंदोलनं चालू झाले आहेत, गावबंदी चालू झाली आहे. त्याच्यामुळे येणारा काळ सत्ताधाऱ्यांसाठी अतिशय कठीण आहे आणि या कठीण काळात नेमका कुठे प्रहार करायचा हे मराठा समाजाच्या प्रत्येक शिस्तप्रिय कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मला वाटतं ते प्रत्येकाच्या लक्षात आहे. मित्रहो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.